श्री गजानन विजय अध्याय 5 श्री गणेशाय नमः. हे अज अजित अद्विया सच्चिदानंदा करुणालया दास गणू लागला पाया आता अभय असू दे. मी हीन दीन पातकी नर नाही कोणता अधिकार सर्व बाजूनी लाचार आहे मी देवदेवा. परी अत्यंत हीनवरी थोर सर्वदा कृपा करी पहा अंगी लाविली खरी विभूती श्री शंकराने. तो हीनांचा हीनपणा थोरणा आणि कमीपणा हे जाणून नारायणा गणू हा ठेव संग्रही. सर्व लाड लेकरांचे माता ती पूर्वी साचे आहे दास गणूंचे ओझे सर्व तुझ्या शिरी. जैसे करशील तैसे करी परी दया असू दे अंतरी देव तुझ्या बाळावरी दास गणूच्या साऱ्या उड्या. गजानन असता शेगावी यात्रा येई नित्य नवी ती कोठवर वर्णावी पार न लागे तियेचा. महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करण्या दूर भटकू लागले काननी. महिना महिना तिकडेच राहावे वाटेल तैसेच बैसावे कोणाशी न मुगू द्यावे चरित्र आपुले येतुलेही. श्रोते एका समयासी महाराज पिंपळ गावासी गेले तेथे गोष्ट कैसी झाली ते अवधारा. त्या पिंपळ गावाच्या शिवारात होते एका अरण्यात शंकराचे मंदिर सत्य जुने पुराणे हेमाडपंथी. ऐशा त्या मंदिराची येथे झाले साक्षात्कारी बैसले शिवाच्या गाभारी लावोनिया पद्मासन. गुराखी त्या गावाचे आपापले कळपगुरांचे घेऊन या निघाले साचे अस्तमानी गावाकडे. मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता तेथे पाणी पाजण्याकरिता गुरे गुराखी पातले. कोणी सहज मंदिरात गेले वंदण्या शिवाप्रत तो तेथे पाहून समर्थ आश्चर्यचकित जाहले. मुले म्हणती या मंदिरी कोणी न पाहिला आजवरी पुरुष बसलेला निर्धारी अस्तमानाच्या समेयला. काही गुराखी बाहेर आले इतरा बोलवू लागले काही तेथेच बैसले सत्पुरुषांचे समोर. परी साधू बोलेना डोळे मुळीच उघडीना याचे कारण कळेना त्या गुराखी अर्भकांसी. कोणी म्हणती थकलेला हा साधू दिसतो भला शक्तीमुळी नुरली त्याला बोलावया कारणे. कोणी म्हणते उपवासी असावा निश्चयेसी थोडी भाकर तयासी देऊ आपण खावया. ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर भाविक मूळची गुराखी पोरे हलवू लागले समर्थाला. परी साधू हलेना मुखी शब्द बोलेना म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष. गुराखी आपसात बोलती याची मुळे न कळे स्थिती जरी मेला म्हणावा निश्चिती तरी आहे बसलेला. अंग ना झाले थंडगार ऊन आहे साचार यावरून हा जिवंत नर आहे शंका नको. कोणी म्हणे असेल भूत मायावी रूप दाखवित कोणी म्हणे हे तर सत्य शिवापुढे ना भूत येई. कोणी म्हणते स्वर्गाचा देव हा असावा साचा लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपणा हेच भाग्य. याचे आता पूजन करू अवघे आपण ज्या स्नाना लागून पाणी आणावा ओढ्यांचे. पोरे गेली ओढ्यावरी गेळ्यामध्ये आणले वारी पराभावाने पायावरी घालते झाले समर्थांच्या. कोणी वन्य पुष्पे आणली माळा त्याची तयार केली कंठामध्ये घातली गुराख्यांनी साधूच्या. कोणी कांदा भाकर नैवेद्यार्थ साचार दिली ठेवून समोर एक वडाच्या पानावरी. गुराखाने केले नमन आदरे भाव धरून काही वेळ केले भजन पुढे बसून समर्थांच्या. ऐसा आनंद चालिला तो गुराखी एक बोलला अरे वेळ बहु झाला चला गावाकडे आता. दिवस गेला मावळून कान आली रानातून मुले गुरांना घेऊन ऐसे लोक म्हणतील की कदाचित आपणासी पाहण्या येतील काननासी. ताणी वासरे घरासी लागली असतील हंबारावया. या साधूची हकीकत आपण सांगू गावात शहाण्या वडील माणसाप्रत म्हणजे येईल कळून की. ते अवघांसी मानविले गुराखी सर्व निघून गेले गावा मंजी कळविले मंदिराचे अवघे वृत्त. पुढे श्रोते प्रातःकाळी आली गावची मंडळी समर्थांसी पाहण्या भली गुराख्यांच्या बरोबर. जैसा काल होता बैसला तैसाच आता पाहिला भाकरीसी ना स्पर्श केला ती जशीच्या तशीच आहे की. म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी आहे बैसला मंदिरी सांप्रत या शंकराच्या. कोणी ऐसी बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले
आपणा दर्शन द्यावया भले, चला नेऊ या गावात. हा समाधी उतरतील तेव्हा काही बोलेल, ती उतरण्याची वेळ त्यांना त्रास देऊ नका. बंगाल देशी जलंधर 12 वर्ष झाले स्थिर, समाधीच्या जोरावर गते माझी ख्यात हे. ऐसी भवती न भवती झाली, एक पालखी अनविली, त्यात उचलून ठेवली समर्थांची मूर्ती. पहा, ग्रामातील नारी नर अवघे होते बरोबर, पुढे वाजंत्र्याचा गजर, होत होता विशुद्ध हो. मधून मधून तुळशी फुले, पौर टाकीत होते भले, समर्थांचे अंग झाले गुलालाने लाली लाल. घंटा घड्याळांचे वाजती, लोक अवघे भजन करती, जय जय योगी राजमूर्ती, ऐसे उंच स्वराने. मिरवणूक आली गावात, मारुतीच्या मंदिरात, बसविले आणून सद्गुरुनाथ एक भव्य पाटावरी. तोही दिवस तैसाच गेला. मग लोकांनी विचार केला, आपण करू स्तवनाला उपाशी बसून यांच्या पुढे. ऐसा तो विचार करीती, तो आले देहावरती, गजानन श्री सद्गुरुमूर्ती, मुकुटमणी योगाचे. मग काय विचारता, आनंद झाला समजता, प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माथा स्वामीचे या चरणावरी. नैवेद्यांची धूम झाली, ज्याने त्याने आणले पात्रे ती वाढून भली, मारुतीच्या मंदिरात. त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थ केला थोडाफार, होळी पाळीत साचार ती वार्ता श्रुत झाली. पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावाचे गावकरी आले बाजारा निर्धरी, शेगावा कारणे. ते शेगावाच्या लोकासी सहज बोलले प्रेमासी, आमच्याही गावासी आला एक अवलिया. अवलिया थोर अधिकारी, प्रत्यक्ष आहे श्रीहरी. धन्य पिंपळगाव नगरी, पाय लागले साधूचे. आम्ही तया योगीवर, कोठी न जाऊ देऊ खरा. निधी चालत आला घरा, त्याचे कोण दवडी हो. शेगावांचे बाजारात जिकडे तिकडे हीच मात, बंकटलाला झाले श्रुत वर्तमान ते अवलियांचे. बंकटलाल पत्नीसहित गेला पिंपळ गावात, समर्थांशी जोडून हात विनवू लागला नानापरी. आता येतो म्हणून निघून गेला तापण, त्यास झाले 15 दिन, याचा विचार करा हो. गुरुराया तुम्हा विन, भणभणीत दिसे सदन, शेगावाचे अवघे जण चिंतातुर झाले हो. गाडी आणली आपणासाठी, चला शेगावी ज्ञानजेठी, मायलेका होणे तुटी, हे काही बरे नसे. कित्येक दयाळा आपुले भक्त, राहिले असती उपोषित, त्या शेगाव शहरात नित्य दर्शन घेणारे. तुम्ही न आल्या शेगावी, मीही तणू त्यागीन वरवी, आमुची सांगा पुरवावी, आळ कोणती गुरुवर्या. बंकटलाल ऐसे वदले, महाराज गाडीवरी बसले, शेगावासी निघाले पिंपळगाव सोडून. जैसे मागे गोकुळाला न्याया कृष्ण अक्रूराला, तैसा बंकटलाल भासला अक्रूर पिंपळगावाते. पिंपळगावाच्या लोकाप्रती बंकटलाल समजावती, नका होऊ दुःखित चित्ती, जात न कोठे लांब साधू, वाटेल तेव्हा दर्शना यावा. हेतू आपले पुरवावे, जिथल्या तेथे असू द्यावे या अमोल मूर्तीला. बहुतेक पिंपळगावाचा बंकटलाल साहुकार साचा, मनोभंग साहूचा करण्या कुळांची छाती नसे. चुरमुऱ्यांचे लाडू खात पिंपळगावात बसले स्वस्थ, महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगाव. पथी जाता गुरुमूर्ती, बोलती बंकटलालाप्रती, ही का साहूची होय रीती, माल दुसऱ्यांचा बळी न्यावे. मशी यावया तुझ्या घरी, भय वाटते अंतरी, तुझ्या घरची नाही बरी, रीत हे मी पाहतो. लक्ष्मीजी लोकमाता, महाविष्णूची होय कांता, जिची असे आगाध सत्ता, तिलाही त्या कोंडले. तेथे माझा पाड कोण, म्हणून गेलो पळून, जगदंबेचे पाहून हाल माझे चित्त भ्याले. हे ऐकता हसू आले बंकटलालाप्रती भले, विनयाने भाषण केले ते एका सावचित्ती. बंकट बोले गुरुनाथा, माझ्या कुलपान भ्याली आता, आपुला वास तेथे होता म्हणून झाली स्थिर ती. तेथे बाळ तेथे आई, तेथे दुजाचा पाड काई, आपुल्या पायापुढे नाही मला धनाची किंमत. तेच माझे धन थोर म्हणून आलो इथवर, माझे ना उरले आता घर, ते सर्वस्वी आपुले.
घर मालका कारण शिपाई अडवी कोठून, तैसे तुमचे इच्छिल मन तैसेच तुम्ही वागावे. इतकीच माझी विनंती, शेगावी असो वस्ती, धेनू कान नाते जाती, परी येता घरी पुन्हा. तसेच तुम्ही करावे, अवघ्या जगा उद्धरावे, परी आम्हा न विसरावे, शेगावी यावे वरचेवर. ऐसे समजूत घालून शेगावी आणले गजानन, तेथे काही दिवस राहून निघून गेले पुनरपी. ते ऐकावी तुम्ही कथा, सांगतो मी आता. आडगाव नामे ग्राम होता, एक तया वराड प्रांती. त्या ग्रामा कारण जया निघाले दया घन, प्रातःकाळी चुकवून नजर शेगावकरांची. महाराजांची चालगती वाचोनिया समान होती, अंजनी तनूय मारुती आला काय वाटे पुन्हा. मास होता वैशाख, 16 कलानी तपे अर्क, क्वचितच कोठे न राहिले उदक. ऐसा प्रकार उन्हाळा. माध्यान्हाच्या समयाला अकोली गावासी आला, हा योग योगेश्वर भला. गजानन महाराज, तो काय घडले वर्तमान. समर्थांसी लागली तहान, करती चोफेर अवलोकन, तो उदक कोठे दिसेना. अंगावाटे त्या धारा, घामाच्या त्या एकसरा, अधरोष्ट तो सुकला खरा, उदकाविन समर्थांचा. ऐसा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी, घालीत होता पाळी खरी, आपुल्या शेताला. शेतकऱ्यांची पाहता स्थिती, ते अवघ्यात मुख्य असती, कृषीवल हा निश्चिंती, अन्नदाता जगांचा. अंगी ऐसे मोठेपण, परी सोशी यातना दारुण, बिचाऱ्याचा ऊन तहान सोसणे भाग असे की. त्या अकोल्याच्या शिवारात जलांचे अर्भिक्ष अत्यंत, एक वेळा मेल घृत, परी अभाव पाण्याचा. आपणा ते प्यावयासी भास्कराने शेतासी आणले खापराच्या घागरीसी, उदक होते गावातून पाठीशी ती भाकर, डोई जलाची घागर. ऐसा होता प्रकार शेता माझी येण्याचा. ती घागर झुडपाखाली होती भास्करे ठेवली, त्या ठिकाणी स्वारी आली, भास्कर जल मागावया. समर्थ म्हणती भास्कराला, तहान लागली मला, पाणी देया प्यावया. नाही ऐसे म्हणू नको, पुण्य पाणी पाजण्याचे आहे बाप थोर सामचे. पाण्या वाचून प्राणांचे रक्षण होणे अशक्य. धनिक पान पोया घेतली, हम रस्त्याच्या पाथ्यावरती, याचे कारण शोध चित्ती, म्हणजे येईल कळून. भास्कर बोले त्यावर, तू नंगा धूत दिगंबर, तुला दांडग्या पाजिता नीर, पुण्य लाभ कशाचा. अनाथ पंगू दुबळ्यांसाठी त्या पुण्यात शोभती गोष्टी, वा जो समाजहितासाठी झटे त्यासी सहाय्य करा. ऐसे शास्त्रांचे आहे वचन, तुझ्यासारख्या मैदा करण, आम्ही पाजिता जीवन, ते उलटे पाप होय. भूतदयेच्या तत्वे भला, सर्प कोणी का पोसला, वा जगाच्या चोरट्याला देती सदनी काय कोणी. तू भीक मागून घरोघर केलेस पुष्टी शरीर, भारभूत साचार झालास आपल्या कृतीने. मी माझ्यासाठी घागर आणली सकाळी डोक्यावर, त्या आयत्या पिठावर रेघोट्या तू ओढू नको. तुला न देणार पाणी, नको करू रे विनवणी, जा करी येथोनी काळे आपले चांडाळा. तुझ्यासारखी निरुद्योगी जन्मले आमच्यात जागोजागी, म्हणून झालो अभागी आम्ही चहूखंडात. हे भास्कराचे भाषण समर्थांनी ऐकून, थोडे करुणी हास्यवदन निघून गेले तेथोनिया. थोड्या दूर अंतरावर एक होती साच विहीर, तिकडे धाव अखेर घेतली स्वामी रायांनी. स्वामी तिकडे जाऊ लागला, भास्कर झाला बोलता, उच्च स्वरे वेड्या प्रथा, तिकडे कशाला जातोस, ती कोरडी ठणठणीत आहे विहीर, जाण सत्य, पाणी या एक कोसात, नाही कोठे जाण पिशा. समर्थ बोलले त्यावरी, ही सत्य तुझे वैखारी, विहिरीत पाणी नाही जरी, मी परी करीतो प्रयत्न. तुझ्यासारखे बुद्धिमान जलानी होती हैराण, ते मी नयनी पाहून स्वस्थ ऐसा बसलो जरी. तरी समाजहितासाठी कायमी केली गोष्ट सांग, सहाय्य होतो जग जेठी, हेतू शुद्ध असल्यावर. समर्थ आले विहिरीपाशी, तो थेंब
नाही तियेशी हताश होऊन वृक्षापाशी बसले एका दगडावर. डोळे मिटून केले ध्यान, चित्ती साठविला नारायण. तो सच्चिदानंद दयाघन, दीनोद्धार जगद्गुरु. समर्थ म्हणती देवदेवा, हे वामना वासुदेवा. प्रद्युम्ना राघवा, हे विठ्ठला नरहरी. देवा ही अकोली पाण्या वाचून त्रस्त झाली. ओलही न राहिली कोठेच देवा विहिरीतून. मानवी यत्न अवघे हरले, म्हणून तुझला प्रार्थिले. पाव आता जगन माऊले, पाणी दे या विहिरीला. तुझी करणी अघटित, जे न घडे ते घडविसी सत्य. मांजरे जळत्या आव्यात, पांडुरंगा तू रक्षिला. प्रल्हाद भक्त करण्या खरा, स्तंभी प्रकटला जगदोद्धारा. 12 गाव वैश्वनरा, भिक्षिले त्वा गोकुळात. कर नखाग्री धरिली गिरी, तूच की रे मुरारी. तुझ्या कृपेची न ऐसरी, जगयत्री कोणावयास. दामाजी पंत ठाणेदार, त्याच्यासाठी झालास महार. चोख्यासाठी ओढली ढोर, पांढरे रक्षिली माळ्याची. उपमन्यूसाठी भला, क्षीरसमुद्र तुला दिला. तहान नामदेवाला, मारवाडात लागली जय. ते वैकुंठी ते तुम्ही कौतुक केले, निर्जला ता प्रांती भले. नाम्यासाठी भरविले जल हे आण ध्यानात. ऐस विनविता ईश्वर, विहिरी लागी फुटला झर. उफाळल्याचा साजिरा, विहीर भरली